तर आता परत ही ट्रेन संपल्यानंतर हा वॉटरफॉल दिसलं चालू झालाय. तो दिसतोय तिथे केपी वॉटरफॉल. इथून अजून थोडंसं 15-20 मिनिट लागतील ट्रेक करायला आणि पोहोचूया. तर हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आज आपण चाललो एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. त्याचं नाव आहे केपी वॉटरफॉल्स. सो पुण्यातून मी निघालेली सकाळी 7 वाजता. थोडंसं आणखी लवकर निघायचं होतं पण लेट झालं. चलो, आता लोणावळा पोचणारच आहे. आपल्याला जायचं आहे खोपोली. सो लेट्स गो. तर गुगल मॅप्सला तुम्हाला हे लोकेशन भेटेल, पण हे एक्झॅक्ट लोकेशन नाही आहे. तसं मी सांगते पुढे तुम्हाला कसं कसं जायचं आहे. तर रस्त्यात कुठेच पाऊस नाही भेटला, पण खोपोलीत जसंच पोहोचणार होतो तसंच पाऊस सुरू झाला. तर मॅप तुम्हाला बरोबर इथे घेऊन तर येईलच. या कमानीतून तुम्हाला आत एंटर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही बरोबर जात आहे. पुढे एक टर्न येईल. मला असं वाटतं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं इथे, कारण आमचं पण झालेलं. हे इथं हा जो रस्ता आहे ना, याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला जायचं आहे आपल्याला वॉटरफॉलसाठी. त्यानंतर तुम्ही या झेनिथ गावात येणार. तर हा सरळ सरळ रस्ता जातो आणि असा नंतर ऑफरोड सुरू होतो. सरळ सरळ रस्ता आहे आणि एका ठिकाणी रस्ता एंड होतो आणि पुढे असा जंगलातला रस्ता लागतो. थोडासा ऑफरोड आहे. कसला सुंदर रस्ता आहे ना. पण हा रस्ता थेट तुम्हाला दत्त मंदिरकडे घेऊन जाईल, सरळ सरळ. तिथे गाडी लावू शकता. चला दाखवते तुम्हाला पुढे. तर हे बघा, आपण पोचलो दत्त मंदिरजवळ. इथून एक्झॅक्टली याच्या लेफ्ट साईडने एक वडाचं झाड आहे, तिथून ट्रेल जाते. चला, तर ट्रेक सुरू केला आहे. असा सिम्पल ट्रेल आहे बघा, एवढा काही कठीण असा ट्रेक नाही आहे. 5 किलोमीटरचं डिस्टन्स सांगितलेलं आहे आणि इझी टू मॉडरेट आहे बघा. तर मंदिरापासून 2 मिनिटावरच ही छोटीशी अशी वॉटर क्रॉसिंग आहे. इतर जास्त पाणी पण येतं, पण त्या दिवशी नव्हतं, म्हणून इझिली क्रॉस करता आलं बघा. एकदम बारीक इकडून जायचं. तर त्या मंदिरापासून 15-20 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर ह्या असा पायऱ्यांचा रस्ता चालू होतो आणि हा थोडासा रिस्की आहे. इकडे शेवाळ वगैरे झालेलं आहे, पण थोडा कमी पाऊस असतानाच करा. एकदम जास्त पावसामध्ये करू नका हा ट्रेक. आता तर कमी आहे म्हणून आम्ही करतोय आणि जिकडून थोडं पण रिस्क वाटेल तिकडनं आम्ही परत येणार आहे. तर हे बघा, या पायऱ्या आहेत त्या, याला 5 पायऱ्या म्हणतात. खाली एक गुरुजी भेटलेला आम्हाला, त्यांनी सांगितलेलं रस्ता थोडासा स्लिपरी आहे, पण आज बिलकुलच पाऊस नव्हता, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स होता आम्हाला की जाऊ शकतो. आज जास्त पाऊस असला असता आणखी तर आम्ही रिटर्न आलो असतो. सो तुम्ही पण एकदम काळजी घेऊन जाणार असाल तर. उगाच फालतूचा रिस्क घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हे बघा कसं स्टेप क्लाइंब आहे, त्यामुळे रिस्क नकाच घेऊ. मला ट्रेकिंगचा 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी कॅमेरा असा हातामध्ये घेऊन चालत होती. पण अशा गोष्टी टाळा जर तुम्ही बिगिनर ट्रेकर असाल तर. तर हा आहे महाराष्ट्रातला असा एक युनिक वॉटरफॉल जिथून ट्रेन पास होते. तर आम्ही चालू आणि असं इथे ट्रेल आहे, त्या ट्रेलने वरती जायचं. तिकडे वॉटरफॉल दिसतो इथून. अजून थोडासा 15-20 मिनिटचा ट्रेक बाकी आहे.
आता पोचणार आहे आम्ही. या वॉटरफॉलचा एक बोर्ड आहे, तिथे देव पावटा असं नाव दिलंय. आता माहिती नाही आम्हाला पण खरंच आहे का नाही. आणि हा रोड इकडे KP ला जातो. तर फायनली गाईज तो मोमेंट आलेला आहे. काही नाही, थोडासा क्रेझी अँगल घेतला आहे मी. ते माझ्या बॅकला मी Insta 360 लावलेला म्हणून असा व्ह्यू आला आहे. तर फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आपण पोहोचलोय KP फॉल्सला. तर असा दिसतो KP वॉटरफॉल या बॅक साईड. हा वॉटरफॉल आणि इथून जाते ट्रेन. मस्त व्ह्यू. चला तर हा व्लॉग आजचा इथेच संपतोय. होप यू एन्जॉयड गाईज. आणि खूप सारं प्रेम द्या या व्लॉगला. खूप मेहनत लागली आहे मला. असाच तुमचा सपोर्ट असू द्या, म्हणजे असेच नवीन नवीन लोकेशन्स तुम्हाला सांगत राहील. चला तर भेटूया. बाय बाय.